तर आणि म्हणजे त्यांचं क्रिएटिन 13 होतं ओके. आणि जेव्हा माझी किडनी त्यांना दिली ओके. तेव्हा क्रिएटिन दुसऱ्या दिवशी 2 वर आलं आणि काल तर 1 वर गेले. अरे वा, अमेझिंग. आणि म्हणजे डॉक्टरांना पण अनएक्सपेक्टेड रिझल्ट वाटतोय. कारण ऑपरेशन इतकं कॉम्प्लिकेटेड होतं ना, की सांगू शकत नव्हते काय होईल. आणि येस. इथे आम्हाला कोणी पेशंटच समजत नाही. म्हणजे एकदम सर्दी खोकल्याचे पेशंट वाटतो आम्ही. अरे असं म्हणजे येतात आणि जातात. म्हणजे कोणाचा विश्वासच बसत नाही ह्यांचं किडनी ट्रान्सप्लांट झाले. आम्ही दोघेही म्हणजे एक डिलिव्हरी झालेली बाई पण दुसऱ्या दिवशी चालत नाही. मी उठून स्वतः चालत होते. वाव. कशाची आणि जादू आहे या म्हणजे सगळ्या गोष्टी? इतकं सर्वांना इतकं हे वाटते, की अरे म्हणजे एवढं मोठं ऑपरेशन होणे दोघं कसे काय? आणि ऑपरेशनला आम्ही एकदम हसत सामोरे गेलो आणि हसत सामोरे आलो. आणि जेव्हा म्हणजे विचार केला ना, असं वाटलं, की मी आता ह्या कॉलवर येऊन एक 6-7 महिने झाले. मी 6-7 महिन्यापासून न्यूट्रिशन खात होते. पण वाव. म्हणजे लोकं सांगतात, की न्यूट्रिशनने किडनी खराब होते असं तसं. पण मला त्याचा उलटा अनुभव आलाय, की मला असं वाटतं, की हे न्यूट्रिशन खाल्ल्यामुळं कदाचित माझी किडनी इतकी चांगली झाली, की त्यांना त्यांच्या स्वतःच्या किडन्यांचा एवढा फायदा नव्हता होत. आज मी न्यूट्रिशन खाल्लेली माझी किडनी त्यांना दिली, तर आज ते एकदम फिट झाले. वाव. आज ते आयसीयूमध्ये आहेत. अजून त्यांना 4-5 दिवसांनी सोडणार आहे. आज माझा डिस्चार्ज आहे. मी रात्रीच